ठीक आहे. ओके, आता मुलं येत राहील बेटा. तुम्ही तुमचं काम केलं असेल, मला असं वाटतं की शेअर केलं असेल तुम्ही. ठीक आहे, तर आपण आता या ठिकाणी बेटा स्टार्ट करूया. ठीक आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ठीक आहे. आणि बघा, थोडासा जो आहे ना बेटा यूट्यूबमध्ये या ठिकाणी थोडासा स्ट्रीम पण आहे, त्याच्यामुळे थोडासा लॅग राहू शकतो. 10 सेकंद, 15, 20, 30 सेकंदाचा लॅग असणार. झाला लॅग म्हणजे काय त्या ठिकाणी की थोडंसं लेट तुम्हाला माझा आवाज म्हणजे मी शिकवतोय तर थोडंसं लेट तुमच्यापर्यंत येईल असं समजून चला. ठीक आहे. तर मी एखादा प्रश्न विचारला तर मी तसं 10, 15, 20 सेकंद थांबल. ओके, फक्त तुम्ही त्याचा आन्सर देत चला. ठीक आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला शिकायचं नाही बेटा, तर तुम्हाला काही स्किल पण डेव्हलप करायचं आहे. मी अगोदरही सांगितलं, आपणही त्या ठिकाणी एक लेक्चर घेतलं, तिथं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं ॲक्टिव्ह राहणं किती गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे फक्त लेक्चरसाठी नाही आहे, लेक्चरसाठी तर गरजच आहे का, कारण की जर तुम्ही ॲक्टिव्ह असला, तुम्ही जर रिप्लाय दिले, उत्तरं दिले त्या ठिकाणी, तर बेटा मला इफेक्टिव्हली शिकवता येईल. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की नंतर जर तुमचा डिप्लोमा कंप्लीट झाला, ओके, तर किंवा डिप्लोमा चालू असताना तुमच्या कॉलेजला कंपनी व्हिजिट करतात, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे असतो, तर इंटरव्ह्यूच्या केसमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ओके, आता ॲक्टिव्ह असणं म्हणजेच तुम्हाला बोलता वगैरे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कुठं जॉब करताय, ओके, प्रायव्हेट जॉब असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमची जी स्किल आहे, ओके, किंवा ॲक्टिव्हनेस आहे तो तुमचा काम येणार झाला, हे लक्षात असू द्या. म्हणून तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर काही प्रश्न विचारले, ठीक आहे, काही प्रश्न जे आहे बेटा मी थोडेसे स्किप करल, जेणेकरून मला असं वाटतं की 10-20 सेकंदाचा लॅग असल्यामुळं, पण जिथं गरज आहे तिथं मी प्रश्न विचारेन, तिथं त्या ठिकाणी मी 20 ते 30 सेकंद थांबल, तर त्या ठिकाणी तुम्ही आन्सर देत चला. ठीक आहे, स्टार्ट करायचं मग. ओके, एकदा एवढा रिप्लाय द्या मला, स्टार्ट करायचं. यस, स्टार्ट करायचं. ओके, आतापासून स्टार्ट करा, ॲक्टिव्ह व्हा. यस, ठीक आहे. ओके, तर आपण आता या ठिकाणी बेटा स्टार्ट करू. बघा, आता लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर, ओके, आपण जो सब्जेक्ट बघतोय बेटा या ठिकाणी बघा, सब्जेक्टचं जे नाव आहे या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसतंय. सब्जेक्टचं नाव आहे आपला डिझाईन ऑफ अ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर, ज्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, DSR म्हणतो. ओके, आपण डिझाईन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर स्टार्ट करतोय. ओके, DSR त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. हा तुमचा बेटा फिफ्थ सेमचा त्या ठिकाणी हा एक सब्जेक्ट आहे तुमचा, DSR म्हणून त्या ठिकाणी या सब्जेक्ट आपल्याला स्टार्ट करायचं आहे. पण या सब्जेक्टला स्टार्ट करण्या अगोदर बेटा मी थोडं शॉर्टमध्ये माझं इंट्रोडक्शन देतो. ठीक आहे, शॉर्टमध्ये माझं इंट्रोडक्शन देतो. बेटा मी कृष्णा वानखेडे. ओके, आपली ही एक के अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी तुमच्या जे काही डिप्लोमाचे सब्जेक्ट आहे ते ॲज वेल ॲज त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एक्झाम जे आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एक्झाम, जसं की तुमच्या PWD, WIRD, SSC, झडपी, तर या साऱ्या गव्हर्नमेंट एक्झाम होतात. तर त्या गव्हर्नमेंट एक्झामचे आपण त्या ठिकाणी काय घेत असतो, क्लासेस घेत असतो बेटा, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी गव्हर्नमेंट एक्झाम ॲज वेल होतात, तर त्याच्याही आपण काही जे सब्जेक्ट आहे त्याच्याही आपण त्या ठिकाणी काय घेतो, क्लासेस घेत असतो, हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी बघा, जो मला शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, माझं नाव लिहून देतो बेटा मी या ठिकाणी. ओके, के अकॅडमी, जिथं गव्हर्नमेंट एक्झामचे ॲज वेल एज तुमचे जे काही डिप्लोमाचे जे सब्जेक्ट आहेत त्याचे आपण त्या ठिकाणी क्लासेस घेतो. माझं नाव आहे बेटा कृष्णा वानखेडे. कृष्णा वानखेडे. मला जवळपास बेटा 4 ते 5 वर्षाचा त्या ठिकाणी काय आहे, शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. तसा ॲक्च्युली बघितलं तर मी 5वी, 6वी, 7वीपासूनच शिकवण्याचं काम करतो आहे. ठीक आहे, म्हणजे 5वी, 6वी, 7वीला असताना जे काही फ्रेंड्स होते माझे त्यांना, त्यानंतर डिप्लोमाला काही फ्रेंड्सना शिकवत होतो, नंतर डिग्रीला असताना पण शिकवण्याचं काम केलं. पण जो काही एक्सपिरियन्स आहे माझा तुम्हाला शिकवण्याचा, ओके, स्टुडंटला शिकवण्याचा, तोच माझा 4 ते 5 वर्षाचा आहे. याच्यामध्ये मी काही कॉलेजला पण शिकवलं आहे. ओके, त्याच्यानंतर काही सब्जेक्ट जे आहे तुमचे ऑनलाईन क्लासेस पण घेतलेले आहे, आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एक्झामचे पण त्या ठिकाणी मी काही सब्जेक्ट घेतले आहे. त्याच्यामध्ये मी फॉर एक्झाम्पल तुमचा SOM आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तो शिकवलेला आहे. त्यानंतर मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो शिकवलेला आहे. त्यानंतर जिओटेक आहे तुमचा GT. त्यानंतर इरिगेशन म्हणजे कोणता रे, इरिगेशन म्हणजे तुमचा WRE, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर इरिगेशन आहे तुमचा. त्याच्यानंतर RCC असेल आणि स्टील असेल. बघा, या ठिकाणी हे जे 2 सब्जेक्ट आहे तुमचा RCC आणि स्टील, RCC आणि स्टील हे 2 वेगवेगळे सब्जेक्ट होते अगोदर. पण RCC तसं तुम्ही जर कधी डिग्रीला गेले तर डिग्रीला RCC हा सब्जेक्ट वेगळा असणार,
स्टील हा सब्जेक्ट वेगळा असणार, पण डिप्लोमाला तो कंबाईन केला आहे. ओके, पण RCC पण घेतलेला आहे, स्टील आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इरिगेशन झाला तुमचा, जिओटेक झाला. त्याच्यानंतर CAA म्हणजे कोणता, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट. तुमचा कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट हा तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला असणार झाला. हाही सब्जेक्ट मी शिकवलेला आहे त्या ठिकाणी. आणि आता सध्या तुमचा हा DSR मी ऑलरेडी शिकवलेला पण आहे आणि आता परत तुमचा DSR घेतोय. ओके, तर नंबर ऑफ सब्जेक्ट त्या ठिकाणी मी शिकवलेला आहे. DSR हा नंबर ऑफ टाइम शिकवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि याच्यामधला जर सगळ्यात सोपा सब्जेक्ट जर मला कोणता वाटतो मार्क्ससाठी पण आणि समजण्यासाठी पण, जिथं खूप कमी एफर्टमध्ये खूप जास्त मार्क्स येतात बेटा, तर तुमचा DSR आहे, जो की आपण या ठिकाणी शिकतोय. ठीक आहे, तर हे झालं बेटा आपल्या KK अकॅडमीबद्दल. ठीक आहे, तर आपण आता या ठिकाणी टाईम वेस्ट न करता कशाला जाऊया, आपल्या सब्जेक्टकडे जाऊया बेटा. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी सब्जेक्टचं जर नाव आहे बेटा आपलं डिझाईन ऑफ अ स्टील अँड RCC स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता हे थोडं रायटिंगमध्ये इथं आहे, बाकीचं आपण त्या ठिकाणी मी डायरेक्टली बोर्डवरती लिहून देईल. ठीक आहे, एक मिनिट बघा. टायटल जे आहे बेटा या ठिकाणी आपलं काय आहे, डिझाईन ऑफ अ स्टील अँड RCC स्ट्रक्चर. तर या ठिकाणी आपल्याला हा जो सब्जेक्ट बघायचा आहे, या सब्जेक्टमध्ये नेमकं बघायचं काय बघा, आपल्याला स्टार्टिंग जी करायची ती म्हणजे काय, जो सब्जेक्टचा टायटल आहे त्याच्यापासूनच करायची. जर तुम्हाला सब्जेक्ट टायटल प्रॉपर समजलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढचा जो पोर्शन आहे, जे काही युनिट्स आहे किंवा जे काही चॅप्टर आहे ते व्यवस्थित कळेल. ओके, म्हणून तुम्हाला या टायटल जे आहे चॅप्टरचं किंवा या सब्जेक्टचं जे टायटल आहे ते प्रॉपर समजणं गरजेचं आहे. आता या टायटलमध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे बघा, तर शिकायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघा, हा डिझाईन ऑफ स्टील अँड RCC स्ट्रक्चरला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, DSR म्हणतो. ओके, हा D हा S आणि हा R तुमचा DSR. तर या ठिकाणी आपल्याला शिकायचं काय या ठिकाणी, की नेमकं स्ट्रक्चर म्हणजे काय, काय शिकायचं आहे की या ठिकाणी स्ट्रक्चर म्हणजे काय हे शिकायचं आहे, की व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर, स्ट्रक्चर कशाला म्हणतात. ठीक आहे, कोणकोणते स्ट्रक्चर असतात ते शिकायचं आहे. नंतर आपल्याला शिकायचं आहे की RCC म्हणजे काय, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आता बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी कॉन्क्रीट माहीत असतं. ओके, पण रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट माहीत नसतं, तर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे काय ते व्यवस्थित शिकायचं आहे. नंतर या ठिकाणी आहे बघा RCC स्ट्रक्चर. तर RCC स्ट्रक्चर कोणकोणते असते, RCC स्ट्रक्चरची डेफिनेशन काय आहे, RCC स्ट्रक्चर आपण कोणत्या स्ट्रक्चरला म्हणायचं ते आपल्याला प्रॉपर समजून घ्यायचं आहे. नंतर बघा या ठिकाणी आहे स्टील. तर या ठिकाणी स्टील सगळ्यांना माहिती आहे बेटा, तर या ठिकाणी बघा स्टील स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या ठिकाणी प्रॉपर समजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो वर्ड आहे या ठिकाणी तो म्हणजे काय रे, डिझाईन आहे. तर नेमकं डिझाईन म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. डिझाईन म्हणजे काय असतो, डिझाईनचा मिनिंग काय होतो, डिझाईन करणं म्हणजे काय होतं. बघा तुमचे जे 6 युनिट आहे बेटा, 6च्या 6 युनिट या वर्डवरती डिपेंड करतात. या वर्डवरती जर तुम्हाला नेमकं डिझाईन म्हणजे काय हेच नाही कळलं, ठीक आहे, तुम्हाला स्ट्रक्चर RCC स्ट्रक्चर स्टील स्ट्रक्चर एकाला नाही कळलं तरी चालतं. ओके, कारण की ज्यावेळेस तुमच्या समोर येईल RCC स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये बीम असतो, कॉलम असतो, फुटिंग असते. त्या केसमध्ये तुम्हाला फुटिंग डिझाईन करायची, कॉलम डिझाईन करायचा, बीम डिझाईन करायचा. पण नेमकं डिझाईन करणं म्हणजे ॲक्च्युली काय असतं, डिझाईन करणं. आता बीमची डिझाईन करतोय आपण, तर बीमची डिझाईन करतो म्हणजे नेमकं काय करतोय बेटा, तर या ठिकाणी डिझाईन म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण डिझाईन बघणार. नंतर बघा या ठिकाणी डिझाईन नंतर आपण याच्यामध्येच बघणार नेमकं ॲनालिसिस म्हणजे काय. एक वर्ड येतो तो म्हणजे काय, ॲनालिसिस. हा काय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. सर तुम्ही टायटल सांगितलं की स्ट्रक्चर आहे टायटलमध्ये कळतं आम्हाला, डिझाईन आहे टायटलमध्ये कळतं, पण ॲनालिसिस हे टायटलमध्ये नाही. मग ॲनालिसिस समजून घेणं का गरजेचं आहे. बघा बेटा, तुम्हाला एक थिअरी ऑफ स्ट्रक्चर, ज्याला आपण काय म्हणतो रे, टॉस म्हणतो. काय म्हणतो, टॉस म्हणतो. तर हा थिअरी ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला मागच्या सेमिस्टरला सब्जेक्ट होता. याच्यामध्ये तुम्ही ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस कशाचं, आता तुमचा बीम झाला, कॉलम झाला, फुटिंग झाला. काय आहे बीम, काय आहे कॉलम, काय आहे फुटिंग नाही माहीत सर आम्हाला, सांगतो बेटा सगळं. ठीक आहे, पण आता असं समजतो मी की तुम्हाला कॉलम फुटिंग वगैरे थोडंसं माहीत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर बीमची डिझाईन करायची, तर बीमची डिझाईन करण्या अगोदर, फॉर एक्झाम्पल हा तुमचा बीम आहे, या बीमची डिझाईन करायची. नेमकं डिझाईन करणं म्हणजे काय, पण डिझाईन करण्या अगोदर तुम्हाला त्या बीमची करावं लागते ॲनालिसिस. काय करावं लागते, ॲनालिसिस. मग या ठिकाणी ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय. ओके, आता बीमचं मी ॲनालिसिस करतोय म्हणजे नेमकं काय करतोय बेटा, म्हणून आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की ॲनालिसिस म्हणजे काय. ॲनालिसिस कळालं तुम्हाला काय असतं, ॲनालिसिस नंतर आपण करतो डिझाईन. म्हणून थिअरी ऑफ जो स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे तुमचा हा अगोदर झाला आणि त्याच्यानंतर तुमचा काय होतोय, DSR होतोय. कारण की अगोदर ॲनालिसिस करणं तुम्हाला महत्त्वाचं असतं. ठीक आहे, आता लक्षात असू द्या. बघा तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कॉलेज जॉईन केलं, तुम्हाला सब्जेक्ट होता कोणता, मेकॅनिक्स. काय होता, मेकॅनिक्स. मेकॅनिक्स नंतर सब्जेक्ट आला तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला सॉम. आता हा जो सॉम आहे बेटा हा डिपेंड करतो मेकॅनिक्सवरती. ओके, म्हणून या ठिकाणी अगोदर तुम्हाला मेकॅनिक्स शिकवलं गेला आणि नंतर सॉम देण्यात आला. उगाच त्या ठिकाणी या सेमिस्टरला सॉम, पुढच्या सेमिस्टरला थिअरी ऑफ स्ट्रक्चर, नंतर डिझाईन ऑफ स्टील अँड RCC स्ट्रक्चर असतो. हे उगाच नाही बेटा की फक्त टाकायचं म्हणून टाकलं त्यांनी, असं नाही आहे. हे डिपेंडन्सी आहे. जसं की मेकॅनिक्स वरती डिपेंड करतो तुमचा, सॉरी हा जो सॉम आहे बेटा तुमचा डिपेंड करतो कशावरती, मेकॅनिक्सवरती. सॉममध्ये तुम्ही
रिॲक्शन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या शिकतात. मग तुमचा जो थेरी ऑफ स्ट्रक्चर आहे टॉस जो आहे बेटा, तो टॉस डिपेंड करतो तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरती. जर तुम्हाला सॉम व्यवस्थित कळाला तर टॉस व्यवस्थित कळतो. नंतर टॉस जो आहे बेटा या ठिकाणी टॉस नंतर येतं तुमचा DSR. तर हा DSR डिपेंड करतो तुमचा कशावरती, तर टॉसवरती. म्हणून या ठिकाणी अगोदर मेकॅनिक्स शिकले, नंतर सॉम शिकले तुम्ही, नंतर टॉस शिकले आणि आता तुम्ही काय शिकताय, DSR शिकताय. तर हे डिपेंडंट असतात सब्जेक्ट, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता सर आम्ही मेकॅनिक्स व्यवस्थित शिकलो नाही, सॉम व्यवस्थित शिकलो नाही, टॉस व्यवस्थित शिकलो नाही, आम्ही कोरोना काळामध्ये जन्मलेले मुलं आहोत. ओके, कोरोना काळात जन्मलेले म्हणजे कोरोना काळामध्ये समजा तुमचे मागचे सेमिस्टर झाले असणार असं मी कन्सिडर करतो. हालाकी जर कोरोना काळामध्ये नसन झालेले मागचे सेमिस्टर तुमचे जर कधी ऑफलाईन झाले असणार, ओके, त्या केसमध्ये पण समजा तुम्हाला प्रॉपर नॉलेज नाही आहे, मग अशा केसमध्ये सर आम्हाला DSR समजेल का? DSR हा समजेल तुम्हाला. याच्यामध्ये जास्त काही बेसिक लागत नाही, तुम्हाला थोडंफार लागतं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं, टॉसचं थोडंफार लागतं. ठीक आहे. तर या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मी तिथंच क्लिअर करेन. म्हणून सॉम माझा चांगला झाला नाही आहे किंवा टॉस माझा चांगला झाला नाही आहे किंवा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी माझी चांगली झाली नाही बेटा, तर अशा केसमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, असं काहीच होणार नाही. बेसिक गोष्टी मी कॉलम, बीम, फुटिंग काय असतं, कॉन्क्रीट काय असतं, इथून तुमची स्टार्टिंग करणार आहे. ठीक आहे. रिॲक्शन वगैरे या गोष्टी आपल्याला जिथं लागल्या तिथं, जिथं गरज आहे तिथं सांगाल. टेन्साईल फोर्स काय असतो, कंप्रेसिव्ह फोर्स काय असतो, ह्या ज्या गोष्टी आहे सॉमच्या, त्या मी तुम्हाला जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्या तिथंच एक्सप्लेन करणार. म्हणून मागचे सब्जेक्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे, असं काही नाही आहे. नाही असं आहे, ठीक आहे, असणं गरजेचं आहे, पण आता नाही, काही इलाज नाही आपल्याला. मग अशा केसमध्ये आपण काय करूया, ते सगळे जे कन्सेप्ट आहे ते मी जिथं गरज आहे तिथं तुम्हाला सांगत चाला. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे. बरं, या आता बेटा आपल्याला बघायचं आहे की आउटपुट नेमकं काय असणार आहे. ठीक आहे. आउटपुट म्हणजे या ठिकाणी बेटा नेमकं तुम्ही आता हा जो क्लास करताय किंवा हा जो सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी माझ्याकडून शिकताय, ज्यावेळेस तुम्ही हा सब्जेक्ट कंप्लीट करशाल, ओके, सब्जेक्ट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या सब्जेक्टमधून नेमकं काय मिळणार आहे, काय शिकायला मिळणार आहे, काय आउटपुट मिळणार आहे बेटा, तोच आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आउटपुट काय बघायचं आहे, आउटपुट बघायचं आहे. ठीक आहे. आउटपुट बघायचा या ठिकाणी की नेमकं तुम्हाला या सब्जेक्ट नंतर तुम्ही पूर्ण सब्जेक्ट कव्हर केल्यानंतर किंवा क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे यातलं. तर यातून मिळणार बेटा तुम्हाला पीके म्हणजे पीके मूव्हीजनी मिळणार तुम्हाला. ओके, जो आपला पीके होता बेटा, ओके, आमिर खानचा, तो पीके मूव्हीजनी मिळणार तुम्हाला या ठिकाणी. तर पीके म्हणजे काय या ठिकाणी बेटा, पीके आहे तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज. काय आहे, प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस हा सब्जेक्ट कंप्लीट करशाल, ओके, हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुमचा पूर्ण कंप्लीट होईल त्या केसमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार. काय असतं प्रॅक्टिकल नॉलेज, बघा या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज किंवा आपण त्याला कन्सेप्च्युअल नॉलेज म्हणू, काही कन्सेप्ट जे आहे तुमच्या क्लिअर होईल, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळेल. प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे काय असतं बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली काही गोष्टी करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता साईटवरती काम करताय, साईटवरती काम करताना त्या ठिकाणी काही जे गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकलाय त्या तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय करावं लागतात. ओके, प्रॅक्टिकली काय करावं लागतात, अप्लाय करावं लागतात. मग ज्यावेळेस तुम्ही साईटवरती असणार तर साईटवरती नेमकं समजा आता बीम आहे, तर बीम डिझाईन कसा करायचा, नंतर बीममध्ये आपण स्टील टाकतो तर स्टील किती टाकायचं, का टाकायचं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, किंवा बार बेंड करतो तर बार बेंड हा नेमका किती अँगलमध्ये करायचा, कुठून बेंड करायचा, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे बेटा त्या प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये येतात. ठीक आहे. आपण लागलं तर थोडंसं त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पहिलं लेक्चर आपलं बेटा इंट्रोडक्टरी लेक्चर समजून घ्या. ओके, पण याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे, फक्त या सब्जेक्टसाठी नाही आहे, पण ज्या पण सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास करताय तर त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे, त्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायला पाहिजे, त्या सब्जेक्टकडे बघण्याचा तुमचा जो व्ह्यू आहे तो कसा असला पाहिजे बेटा, हे समजण्यासाठी हे आउटपुट समजणं खूप गरजेचं आहे बेटा, खूप महत्त्वाचं आहे. यातले हे जे पहिले 2-3 पॉईंट जे आहे बेटा, बघा हे पहिले 2-3 पॉईंट खूप महत्त्वाचे समजून घ्या. हे फक्त तुमच्या या सब्जेक्टच्या रिलेटेड नाही आहे, सगळ्या सब्जेक्टच्या रिलेटेड आहे, तिथंही तुम्ही हे अप्लाय करत चला. ठीक आहे. आता आपण याला थोडं प्रॉपर समजून घेऊ. बघा नेमकं प्रॅक्टिकल नॉलेज काय असणार आहे, बेसिक कन्सेप्ट काय असणार आहे, तुम्ही या सब्जेक्टमधून नेमकं शिकणार काय आहे ते समजून घ्या. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा आहे तुमचा बेटा बीम. काय आहे, हां बघा या ठिकाणी हा आहे बेटा तुमचा बीम. काय आहे, हा बीम आहे बेटा. आता बीम कशाला म्हणतात, कॉलम कशाला म्हणतात बेटा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. ओके, जर माहीत नसेल बेटा तर त्या ठिकाणी मी सांगतो. ओके, कारण की मला माहिती आहे की मे बी नाही राहत कळत कोणाला. ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे तुमचं RCC स्ट्रक्चर. या RCC स्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल बेटा. ठीक आहे. RCC स्ट्रक्चर सगळ्यांनी बघितलं असेल. यातला जो तो व्हर्टिकल मेंबर तुम्हाला दिसतोय, हा जो व्हर्टिकल मेंबर तुम्हाला दिसतोय, हा जो आहे बेटा या ठिकाणी ह्याला म्हणतो मी कॉलम, व्हर्टिकल मेंबर. या ठिकाणी एक तुम्हाला हॉरिझॉन्टल मेंबर दिसतोय, सेम जसा कॉलम आहे तुमचा. ओके, या कॉलम सारखंच एक काय हॉरिझॉन्टल मेंबर आहे, याला मी म्हणतो बीम. सर माहित आहे आम्हाला, ठीक आहे, माहीत असू दे बेटा. पण जर तुम्हाला जर एखाद्याला खरंच बीम आणि कॉलम माहीत नाही आहे, फुटिंग माहीत नाही, स्लॅब माहीत नाही बेटा, डिझाईन काय करणार, तो डिझाईन करतोय, बीम डिझाईन करतोय, पण काय डिझाईन करतोय हेच कळत नाही आहे. म्हणून बेटा हे गोष्टी
गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे, नाहीतर सर तुम्ही खूप बेसिकपासून जाताय पण गरजेचं आहे, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी हा तुमचा काय झाला रे, बीम झाला. या ठिकाणी हा काय झाला बेटा तुमचा कॉलम झाला, ठीक आहे. नंतर या ठिकाणी बघा वरती तुम्हाला एक प्लेट टाईप स्ट्रक्चर दिसतंय. ओके, पेन चेंज करतो मी हवं तर. हा तुमचा कॉलम, त्यानंतर हा तुमचा बीम, त्यानंतर या ठिकाणी एक प्लेट टाईप स्ट्रक्चर दिसते वरती, याला आपण काय म्हणतो रे, स्लॅब म्हणतो. आणि बेटा खाली जे असतं तुमच्या ग्राउंडमध्ये ती असते तुमची फुटिंग. काय असते, फुटिंग असते, लक्षात असू द्या, ठीक आहे. आता स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग हे जनरल बघितलं आपण, डिटेलमध्ये सगळं बघणार आहोत, याची डिझाईनच करणार आहोत. पण एक आयडिया असली पाहिजे तुम्हाला की स्लॅब, बीम, कॉलम काय असतं, ठीक आहे. बघा इथं तुम्हाला इथं पण दिसतंय, हा जो वरचा मेंबर आहे बेटा तुमचा काय रे, स्लॅब आहे बेटा, ह्या काय तुमचा स्लॅब आहे. नंतर या ठिकाणी काय आहे बेटा, हा या ठिकाणी हा तुमचा कॉलम आहे. या ठिकाणी हा तुमचा हॉरिझॉन्टल मेंबर काय आहे, बीम आहे. आणि ही जी आहे बेटा अंडरग्राऊंड, याला आपण काय म्हणतो, फुटिंग म्हणतो. आणि याच्या खाली काय असतो, हार्ड स्टार्ट असतो बेटा. आता स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग हे तुम्हाला जनरल कळालं, ठीक आहे. आता आपण बघतोय बेटा बीम. आता फक्त आपण सध्या बीमचं बघतोय की नेमकं प्रॅक्टिकल नॉलेज काय असणार आहे, तुम्ही काय शिकणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला काय नेमका होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणून मी एक्झाम्पल घेतलं कशाचं, बीमचं घेतलं. कशाचं, बीमचं. आता बघा या ठिकाणी या बीममध्ये, आता बीम कशापासून बनतोय रे, हा तुमचा हा बीम बनतोय बेटा तुमचा कशापासून, कॉन्क्रीटपासून. कशापासून बनतोय हा बीम, कॉन्क्रीटपासून बनतोय, ठीक आहे. हा बीम बनतोय बेटा तुमचा कॉन्क्रीटपासून. आता कॉन्क्रीट काय आहे ते आपण नंतर बघू बेटा. आपण कॉन्क्रीट जनरल सांगतो, सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, वॉटर यांचं मिक्सचर म्हणजे तुमचं काय असतं, कॉन्क्रीट. या कॉन्क्रीटपासून काय बनवतो आपण, बीम बनवतो. या बीममध्ये आपण बघा कॉन्क्रीटमध्ये किंवा या बीममध्ये तुम्ही स्टील टाकताना बघितलं असन. काय टाकताना बघितलं असन, स्टील टाकताना बघितलं असन. या ठिकाणी हे तुम्हाला जे दिसतंय ना, हे काय रे, स्टील आहे. हे काय आहे, हे स्टील आहे तुमचं. हे जे दिसते तुम्हाला हे काय, स्टील आहे. मग तुम्हाला सगळ्यात पहिलं समजून घ्यायचं आहे की नेमकं आपण या कॉन्क्रीटमध्ये किंवा या बीममध्ये स्टील का टाकतो, ठीक आहे. काय गरज पडली या ठिकाणी तुमच्या कॉन्क्रीटमध्ये किंवा तुमच्या बीममध्ये स्टील टाकण्याची. जो तुमचा कॉन्क्रीट आहे तो लोड घेऊ शकत नव्हता का, त्याची तेवढी कॅपॅसिटी नव्हती का लोड कॅरी करण्याची. ओके, मग त्या ठिकाणी नेमकं काय गरज पडली की आपल्याला या ठिकाणी स्टील टाकावं लागलं, ठीक आहे. आपण बघा ज्यावेळेस आपण काही मेंबर जे बघतो तिथं फक्त प्युअर कॉन्क्रीट असतं, स्टील टाकत नाही. पण आपण आता बीममध्ये, कॉलममध्ये, फुटिंगमध्ये स्टील वापरतोय, तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की त्या ठिकाणी आपण स्टील का टाकतो. ओके, याचा आन्सर द्या तरी मला, ठीक आहे. थोडा ॲक्टिव्ह तरी राहील आपला क्लास. येस, वाय वी ॲड स्टील इन अ कॉन्क्रीट ऑर अ बीम. येस, ठीक आहे. कमेंट गेला आहे आता, आल्या तर बेटा तिकडे ध्यान देऊ नका. काय असतं माहिती का, आपल्याला माहिती आहे जर तुम्ही लाईफ किंवा हे जीवन जगताय तर याच्यामध्ये तुम्हाला चांगले माणसंही भेटतात, वाईट माणसंही भेटतात, चांगल्या गोष्टीही मिळतात, वाईट गोष्टीही मिळतात. ओके, ते आपल्यावरती डिपेंड करतं बेटा, आपल्या संस्कारावरती, विचारावरती डिपेंड करतं की नेमकं या इन्व्हायरमेंटमधून काय शिकायचं असतं आणि काय सोडायचं असतं, ठीक आहे. म्हणून ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याकडे कसंच ध्यान देऊ नका. जर तुम्ही ध्यान दिलं नाही बेटा तर ते पण त्या ठिकाणी थकून जाईल, ठीक आहे. आता हे पहिल्यांदा झालं आहे, आणखी होईल असं वाटतं, ठीक आहे. पण झालं तर तिकडे लक्ष देऊ नका. तोपर्यंत तुम्ही टाका, मी बोलतोय फक्त ऐकू नका. की वाय वी ॲड अ स्टील किंवा वाय वी प्रोव्हाइड अ स्टील इन अ कॉन्क्रीट. इन्क्रीज स्टील. ओके, इन्क्रीज स्टील. बघा आणखी बघा, बरं टाका आधी एकदा मला कळू द्या की नेमकं स्टील काय ॲड करतोय, गरजेचं आहे बेटा. आणि हां, आता हे झालं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यावरती क्वेश्चन पण येतो तुम्हाला एक्झाममध्ये. काय क्वेश्चन येतो त्या ठिकाणी, काय क्वेश्चन येतो की वाय वी प्रोव्हाइड अ स्टील इन अ कॉन्क्रीट. हा क्वेश्चन येतो. ओके, 2 मार्कला 4 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ तुम्हाला पॉईंट लिहावा लागेल, ते आपण नंतर बघणार आहोत. पण जनरल तुम्हाला प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू एक कन्सेप्ट म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत पाहिजे. स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चर टू प्रोव्हाइड अ स्ट्रेंथ इन अ कॉन्क्रीट. येस, कोणती स्ट्रेंथ, येस बेटा स्ट्रेंथ करतोय आपण. कोणती स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतोय, यस टाका. कोणती स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतोय, ताकद प्रोव्हाइड करतोय का. कॉन्क्रीटची ताकद कमी पडली होती का, जर पडली तर कोणती का ताकद कमी पडली. बघा, हे तुम्हाला सगळं प्रॅक्टिकली कळणार आहे आणि एकदम कन्सेप्च्युअली की नेमकं स्टील का टाकायचं. त्याच्या बाद तुम्हाला जर कोणी क्वेश्चन पण विचारला की नेमकं स्टील का टाकायचं, तुम्ही एकदम प्रॉपरली कन्सेप्च्युअली प्रॅक्टिकली त्याचा आन्सर देणार झाले. हां, कोणती स्ट्रेंथ वाढते. जर मी म्हटलं कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढते बेटा, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथची गरज नाही आपल्याला त्या ठिकाणी. तुमचा जो कॉन्क्रीट आहे तर तो कंप्रेसिव्ह स्ट्रेंथमध्ये ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, गरज नाही आपल्याला स्ट्रेंथ वाढवण्याची, टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, ठीक आहे बेटा. तर ओके, आपण आता बघा बऱ्याच मुलांनी फक्त स्ट्रेंथ टाकतलं. तुम्ही एकदम सांगतानाच प्रॉपर आन्सर द्यायला पाहिजे होतं. याच्यावरून कळतं की तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही हा सब्जेक्ट शिकताय आणि जर तुम्हाला स्टील का टाकतात कॉन्क्रीटमध्ये बेटा हेच जर माहीत नसन
खूप अवघड होऊन जाईल, कारण की हेच बेसिक आहे बेटा. कारण की आपण डिझाईन करतोय तर स्टील वगैरे टाकतोय, तर स्टील नेमकं का टाकायचं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर हे झालं तुमच्या प्रॅक्टिकल किंवा बेसिक कन्सेप्टमध्ये. ठीक आहे, या आपल्या आता परत पीपीटीकडं बघा. या ठिकाणी आपण आता पहिलं बघणार की आपण या ठिकाणी जे स्टील टाकतोय हे नेमकं स्टील आपण टाकायचं का, हा माझा पहिला प्रश्न झाला. ओके, नंतर बघा या ठिकाणी आता स्टील टाकताना या ठिकाणी बघा हा तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे, हा तुमचा फॉर एक्झाम्पल सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सर काय असतं सिम्पली सपोर्टेड बीम, काय असतं कॅन्टिलिव्हर बीम? बेटा जिथं गरज आहे तिथं मी नक्की सांगान, ऑलरेडी फॉर्ममध्ये झालंय, पण जिथं गरज आहे तिथं नक्की सांगान की सिम्पली सपोर्टेड बीम काय असतं. ओके, फक्त या ठिकाणी अशी डायग्राम काढून द्यायची आणि या ठिकाणी हा तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम नाही बेटा. प्रॅक्टिकली काय असतं सिम्पली सपोर्टेड बीम, प्रॅक्टिकली काय असतो कॅन्टिलिव्हर बीम. जर तुम्हाला ओळखायला सांगितलं की सांगा सिम्पली सपोर्टेड बीम कोणता आहे, कॅन्टिलिव्हर बीम कोणता आहे, फिक्स बीम कोणता आहे, ओळखता आला पाहिजे. प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे, हे लक्षात असू द्या. ओके, हे झालं बुकी लँग्वेजमध्ये बेटा, पण आपण थोडं प्रॅक्टिकली बघू. पण आता सध्या मी हे कन्सिडर करतो कारण की आपण बेसिक बघतोय की नेमकं सिम्पली सपोर्टेड, सॉरी कुठं होतं आपण, हां सिम्पली सपोर्टेड हा तुमचा बीम आहे. हा तुमचा काय आहे सिम्पली सपोर्टेड बीम आहे. या सिम्पली सपोर्टेड बीममध्ये आपण स्टील टाकलंय बेटा. स्टील टाकताना तुम्ही हे बघितलं असन की बॉटमला स्टील टाकलं जातं. कुठं टाकलं जातं, बॉटमला टाकलं जातं. आणि बघा वरती तुम्हाला 2 बार दिसत आहे, हे रेड कलरचे 2 बार दिसत आहे. तुम्हाला या ठिकाणी टॉपला पण स्टील टाकलं जातं. ओके, आता हे जे बॉटमला आपण टाकतोय कुठं सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये, तर हे बॉटमला जे टाकतोय आपण याला म्हणतो मेन स्टील. मेन स्टील, मेन स्टील म्हणजे काय की बाबा ज्या कामासाठी ओके जे काम आपल्याला पडलं होतं, ज्याच्यासाठी आपण हे स्टील प्रोव्हाइड करतोय, ते फंक्शन जर ते स्टील त्या ठिकाणी करत असेल बेटा त्याला आपण म्हणतो मेन स्टील. ओके, या ठिकाणी जे वरती स्टील आपण टाकतोय याला जर आपण नाव देतो बेटा अँकर बार. काय देतो, अँकर बार. या ठिकाणी हे जे वरचे बार आहे काळजी करू नका, हे फक्त मी बेसिक सांगतोय की नेमकं आपल्याला या सब्जेक्टमधून काय शिकायचं आहे. सगळं सांगेन तुम्हाला अँकर बार काय असतं, का आपण अँकर बार प्रोव्हाइड करतो, सगळ्या गोष्टी फक्त इथं बेसिक सांगतोय मी. बघा या ठिकाणी बॉटमला काय असतं मेन स्टील. मेन स्टील काय म्हणजे का की आपण ज्याच्यासाठी स्टील टाकतोय ते जर स्टील आपण या ठिकाणी वापरलं त्याला आपण मेन स्टील म्हणतो. सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये हे मेन स्टील मी कुठं टाकलं रे, बॉटमला टाकलं. अँकर बार गरज नाही मला अँकर बारची, पण वरती टाकले. का टाकायची ते बघू आपण. ठीक आहे, पण अँकर बार आपण वरती टाकतोय, मेन स्टील खाली टाकतोय. कुठं, सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये. पण जर हा तुमचा काय असेल रे, हा तुमचा काय असेल, हा असेल तुमचा फॉर एक्झाम्पल कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीमच्या केसमध्ये तुम्ही जे मेन स्टील टाकताय ते मेन स्टील टाकता वरती. कुठं टाकता, वरती टाकता. हे तुमचं काय झालं रे, हे झालं बेटा तुमचं मेन स्टील. मग कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये मेन स्टील जे आहे ते वरती का टाकायचं. त्याच्यानंतर जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये बॉटमला मेन स्टील का टाकायचं. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही हेच या ठिकाणी या सब्जेक्टमधून शिकणार आहात, हे लक्षात असू द्या. नंतर बघा आता तुम्हाला कळालं की वरचा बार आहे अँकर बार. आता याला अँकर बार का म्हटलं जातं, अँकर बार याला नाव का देण्यात आलं. आता जसं तुम्हाला कळालं की मेन स्टील का म्हणतो, कारण की हा मेन स्टील आहे, महत्त्वाचा आहे. जो फंक्शन ज्या फंक्शनसाठी आपण टाकतोय ते त्या ठिकाणी ते पार करतंय बेटा, म्हणून आपण त्याला मेन स्टील म्हणलं. पण याला अँकर बार नेमकं का म्हटलं जातं ते आपण बघू. नंतर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे रेक्टँग्युलरमध्ये बघा, या ठिकाणी रेक्टँग्युलरमध्ये स्टील दिसतंय. ओके, हे रेक्टँग्युलरमध्ये स्टील दिसतंय. इथं जर दिसत नसेल बेटा तर मी खाली दाखवतो तुम्हाला आणखी. हां बघा या ठिकाणी हे जे आहे, या ठिकाणी एक मिनिट बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे खालचं, हे झालं तुमचं बेटा समजा मेन स्टील, हे झालं तुमचे वरचे 2 बार जे असतात अँकर बार. ओके, 2 बार तुमचे अँकर बार, हे तुमचं मेन स्टील. या ठिकाणी तुम्हाला रेक्टँग्युलर फॉर्मेटमध्ये काय दिसते रे, एक स्टील दिसते की ज्याला काय केलं, समजा आता हा तुमचा बार आहे स्ट्रेट बार, या स्ट्रेट बारला मी चौकनी रेक्टँग्युलरमध्ये काय केलं, बेंड केलं आणि या प्रकारे प्रोव्हाइड केलं. या प्रकारे काय केलं, प्रोव्हाइड केलं. याला काय म्हणतो रे आपण, काय म्हणतो आपण याला. बघा या या सब्जेक्टमध्ये तुम्ही फक्त मार्क्स नाही शिकणार बेटा, मार्क्स तर तुम्हाला मिळून जाईल हो तसे, पण तुम्ही नेमकं या ठिकाणी हे प्रॅक्टिकल नॉलेज काय असतं, बेसिक कन्सेप्ट काय असतात, त्याला अप्लाय कसं करायचं, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून शिकणार आहात, हे लक्षात असू द्या. बाकीच्या सारखं होणार नाही बेटा तुम्हाला इथं. फक्त मार्क्सच्या पाठीमागं पळावं लागणार. मी मार्क्सच्या पाठीमागं पळत नाही आणि पळवतही नाही. हां, पण मार्क्स पाठीमागं पळल तुमच्या, हे लक्षात असू द्या. हां सांगा. हां स्टीरप्स. ओके, एका मुलाचं आलं स्टीरप्स. येस बेटा, त्याला काय म्हणतात स्टीरप्स. स्टीरप्स नाही बेटा, स्टीरप्स. त्याला काय म्हणतो बेटा आपण, स्टीरप्स म्हणतो. तर या ठिकाणी हे जे आहे ओके, जसं असंच थोडंसं रिप्लाय देत चाला बेटा. तुम्ही जेवढा ॲक्टिव्ह राहाल तेवढं बेटा माझाही कॉन्फिडन्स वाढेल आणि मलाही व्यवस्थित शिकवता येईल, लक्षात असू द्या. ठीक आहे. बघा याला काय म्हणतो रे मी, याला म्हणतो बेटा मी स्टीरप्स. याला काय म्हणतो, स्टीरप्स.
ओके स्टिरअप सर याच्यामध्ये काय आहे नेमकं प्रॅक्टिकल कन्सेप्ट किंवा बेसिक कन्सेप्ट याच्यात काही नाही आहे. पण नेमकं हे स्टिरअप्स प्रोव्हाइड करायचं का? आपण या बीममध्ये स्टील टाकलं, मेन स्टील का टाकतो हे आपल्याला बघायचं आहे. वरती टॉप बार टाकले, मी अँकर बार म्हणतो, ते अँकर बार नेमकं का टाकायचे ओके ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर स्टिरअप्स या ठिकाणी मी प्रोव्हाइड करतोय बघा, या ठिकाणी ही स्टिरअप्स आहे तुमची, ही स्टिरअप्स आहे, ही स्टिरअप्स आहे, हे स्टिरअप्स आहे, नंबर ऑफ स्टिरअप्स आपण लिंक वाईज प्रोव्हाइड केल्या. मग या स्टिरअप्स नेमकं टाकायच्या काय ओके याचं फंक्शन काय आहे स्टिरअपचं आपल्याला या ठिकाणी या सब्जेक्टमध्ये शिकायचं लक्षात असू द्या. ठीक आहे आता वरती येऊया परत आपण. ठीक आहे तर स्टिरअप्स नेमकं का टाकायचं आता बघा. आणखी एक सांगतो तुम्हाला की या ठिकाणी हे जे स्टिरअप्स आहे बेटा थोडंसं बेटा कधी कधी थोडं थांबतो मी तर ते पेन चेंज करण्यासाठी हां हे लक्षात राहू द्या. बघा आता ही एक स्टिरअप्स आहे तुमची आणि हे एक स्टिरअप्स आहे, दोन स्टिरअप्स आहे. या दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे, या दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे. या अंतरालाच ओके डिस्टन्स यालाच मी टेक्निकली म्हणतो स्पेसिंग. काय म्हणतो यालाच म्हणतो बेटा मी टेक्निकली स्पेसिंग म्हणतो. बघा दोन स्टिरअप्स आहे, दोन स्टिरअप्समध्ये काहीतरी अंतर आहे. बघा इथं लागलंच ते मी काढतो. समजा ही एक स्टिरअप्स आहे तुमची, ही एक स्टिरअप्स आहे ओके. स्टिरअप्स म्हणजे रेक्टेंग्युलर बार तुम्हाला कळालं, नंतरही सांगेन तुम्हाला मी. तर या दोघांमधलं जे अंतर आहे बेटा याला मी टेक्निकली म्हणतो स्पेसिंग, डिस्टन्स अंतर स्पेसिंग. ठीक आहे मग या ठिकाणी या दोघांमध्ये नेमकं स्पेसिंग किती सोडायची ओके, या दोघांमध्ये स्पेसिंग किती सोडायची ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर बघा आता तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकल सांगतो आणखी की तुम्ही जर बघितलं की या सपोर्टकडे जर तुम्ही गेला या सपोर्टकडं तर याच्या स्टिरअप्स आहे बेटा खूप जवळजवळ ठेवल्या जातं असं. बघा आता मी खाली एक डायग्राम काढतो. समजा हा तुमचा काय आहे रे, हा तुमचा बीम आहे ओके. या बीममध्ये समजा ही काय प्रोव्हाइड केली मी स्टिरअप्स, ही काय आहे स्टिरअप्स, या ठिकाणी ही काय स्टिरअप्स, या ठिकाणी काय स्टिरअप्स, इकडे काय तुमचा हा सपोर्ट आहे ओके. हा काय तुमचा ओके सपोर्ट आहे बघा स्टिरअप्स. त्याच्यानंतर या ठिकाणी सपोर्ट आहे तुमचा. नंतर बघा इथंही स्टिरअप्स टाकली. नंतर मी काय करतो जसं सेंटरला जातो थोडं स्टिरअप्समधलं जे डिस्टन्स आहे स्पेसिंग आहे ती थोडी वाढवतो, थोडं अंतरावरती याला ठेवतो. नंतर थोडं सेंटरला मी काय करतोय अंतरावरती ठेवतोय मी कुठं सेंटरला. पण जसं मी परत सपोर्टकडे जातो मग या ठिकाणी मी परत काय करतो स्पेसिंग रिड्यूस करतो. म्हणजे खूप जवळजवळ या स्टिरअप्स ठेवत असतो, खूप जवळजवळ या स्टिरअप्स ठेवत असतो. मग नेमकं असं का केलं आता ओके. जर मी सपोर्टकडे गेलं तर स्टिरअप जवळजवळ आणि जर मी सेंटरला आलो तर लांब ओके. ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिकली बघितलं असेल तर त्या केसमध्ये बघा या ठिकाणी प्रॅक्टिकलच्या केसमध्ये तुम्ही अंतर सेम ठेवू शकतात नो प्रॉब्लेम ओके. पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट जवळ ठेवणार, खूप कमी डिस्टन्स ठेवणार आणि सेंटरला आले तर तुम्ही डिस्टन्स वाढवू शकतात बेटा. नेमकं हे का केलं जातं, जर तुम्ही सपोर्टकडे जाताय तर सपोर्टला डिस्टन्स हे कमी का ठेवलं जातं तर हे आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं लक्षात असू द्या. ठीक आहे हे आपल्याला प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं आहे. नंतर काय, नंतर प्रॅक्टिकल कन्सेप्ट आणखी काय असणार आहे, सॉरी एक मिनिट फक्त मिटवतो. बर लक्ष असू द्या. बघा या ठिकाणी आता आपण स्टिरअप्स बघितलं, मेन स्टील बघितलं, स्टील का टाकायचं आपल्याला हे बघायचं आहे. नंतर बघा तुम्ही काही बार जे आहे या ठिकाणी या प्रकारे काय केल्या जातात रे, बार बेंड केल्या जातात. या प्रकारे बार काय केल्या जातात, बेंड केल्या जातात बेटा ओके. तर या बारला म्हणतात बेंटअप बार. बेंटअप बार का म्हणतोय आपण याला, कारण की या बारला बेंड केल्या जातं ओके. आणखी आपण सब्जेक्ट स्टार्ट केला नाहीये. बऱ्याच मुलांना वाटतं की सर तुम्ही मे बी फास्ट घेताय असं वाटू शकतं, तसं मी काही फास्ट घेत नाहीये. पण आणखी आपण सब्जेक्टला स्टार्टिंग केली नाहीये की आपल्याला नेमकं या सब्जेक्टमधलं आउटपुट काय असणार आहे, नेमकं शिकायचं काय बेटा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. बाकी तर तुम्हाला थेरोटिकल पॉईंट ऑफ मी सगळं शिकून टाकन ओके. तुम्हाला जे वाटतं मार्क्स पाहिजे आम्हाला तिथपर्यंत मी तुम्हाला कसंही घेऊन जाईल ओके. पण काय बेसिक गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या फक्त आपण या ठिकाणी बघतोय, लक्षात असू द्या ओके. बघा या ठिकाणी हा जो बार आहे बेटा, समजा हा स्ट्रेट बार आहे. या स्ट्रेट बारला जर मी काय केलं बेटा, या प्रकारे बेंड केलं ओके. हे झड झालं का ओके. या प्रकारे मी बेंड केलं तर या बेंट बारला काय म्हणतात रे, बेंटअप बार ओके. याला काय म्हणतो आपण, बेंटअप बार नावात आहे बेटा. बेंड केला बेंटअप बार झाला. बार म्हणजे काय रे बेटा, बार म्हणजे स्टीलचा जो रॉड आहे त्याला बार म्हणतोय मी. हां स्टीलचा जो रॉड आहे त्याला मी बार म्हणतोय. तर या ठिकाणी हा तुमचा बार झाला, हा तुमचा बार झाला, हा बार झाला. याला आपण रेन्फोर्समेंट सुद्धा म्हणतो. ठीक आहे हा तुमचा काय झाला, बार झाला. मग या ठिकाणी बार काय केला रे आपण, बेंड केला, त्याला म्हणतो मी बेंटअप बार. मग माझ्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, माझ्या म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, काय आलं पाहिजे की सर नेमकं बेंटअप बार का प्रोव्हाइड करायचा. हा तुम्ही बार बेंड केला, नेमकं बार बेंड का करायचा, काय गरज पडली की आपल्याला बार बेंड करावा लागतोय, स्ट्रेट का आपण का टाकत नाहीये. बार बेंड करून बघा, बार बेंड करून वरती बार आलाय, बार बेंड करून वरती बार आलाय. मग या ठिकाणी आपण हा बार सपोर्टमध्ये टाकलाय. मग वरती बार सपोर्टमध्ये नेमकं काय काम करतोय, काय फंक्शन आहे त्याचं की आपल्याला इथं आपण हा बार जो सरळ चालला होता, स्ट्रेट चालला होता, तो काढून टाकला. इथं गरज नव्हती का बारची,
हां, जर आपण हा वरती बेंड करून वरती नेला तर वरती नेमका काय फंक्शन करतोय बेटा हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. हे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर बघा या ठिकाणी हा जर मी बार बेंड करतोय तर हा बार नेमका किती डिग्री बेंड केला जातो हे तुम्हाला प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत असणं गरजेचं आहे. तर किती डिग्री केला जातो तर मी सांगतो बेटा हा केला जातो 45 डिग्री बेंड. मग माझ्या डोक्यात हा प्रश्न म्हणजे तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला पाहिजे की 45 डिग्रीज का, 60 का नाही, 70 का नाही, 90 का नाही, मग फक्त 45 डिग्रीज का बेंड करायचं. पहिलं तुम्हाला हे कळालं पाहिजे की बार बेंड का करायचा. ओके, नंतर तुम्हाला या ठिकाणी 45 डिग्री किती डिग्री बेंड करायचा तर 45 डिग्री करायचा. तर मग 45 डिग्रीज का बेंड करायचा हे तुम्हाला बेटा माहीत असणं गरजेचं आहे की 45 का घ्यायचा. ठीक आहे, तर या प्रकारचे जे बेसिक कन्सेप्ट आहे बेटा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. नंतर बघा या ठिकाणी आता हे झालं तुमच्या बेंटअप बारचं. नंतर बघा आता कॉलममध्ये आहे बेटा, कॉलमचं जे आहे ते त्यावेळेस आपण घेऊया. ठीक आहे, फक्त आता लक्षात असू द्या की जर मी या ठिकाणी स्टील टाकतोय, जर या कॉलममध्ये या बीममध्ये स्लॅबमध्ये मी जर स्टील टाकतोय तर या स्टील टाकताना बेटा आपण टेक्निकली समजा आपण त्याला एरिया ऑफ स्टील AST वगैरे म्हणतो. काय म्हणतो AST वगैरे बघू नंतर आपण. ओके, पण समजा या ठिकाणी एरिया ऑफ स्टील आहे हा AST आहे किंवा नंबर ऑफ बार आहे. जर तुम्हाला एरिया ऑफ स्टील नसेल कळत तर नका कळू देऊ आता, पण नंबर ऑफ बार तर कळत असेल. नंबर ऑफ बार म्हणजे काय की या ठिकाणी या बीममध्ये तुम्ही बार टाकताय तर 1 बार टाकला मी, 2 बार टाकला, 3 बार टाकले तर हे झाले नंबर ऑफ बार. इथं बार किती झाले 3 बार. ओके, समजा वरती अँकर बार जो आहे बेटा हे मिनिमम तुम्हाला 2 वापरावं लागतात. किती 2 वापरावं लागतात. पण ज्यावेळेस मी मेन स्टीलचा विचार करतो तर याला आपण एरिया ऑफ स्टीलमध्ये काय करतो बेटा त्या ठिकाणी मेजर करत असतो एरिया ऑफ स्टीलमध्ये. पण तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो नंबर ऑफ बारमध्ये याला कन्सिडर करतो की नंबर ऑफ बार. ठीक आहे, मग आता या ठिकाणी IS कोड बेटा, IS कोड जे आहे काय असतं IS कोड माहीत नसेल तुम्हाला असं मी कन्सिडर करतो. पण IS कोड एक बुकलेट आहे, त्या बुकलेटमध्ये बीममध्ये मिनिमम बार किती वापरायचे, मिनिमम बार म्हणजे मिनिमम स्टील किती वापरायचं. ठीक आहे, मिनिमम स्टील किती वापरायचं, मिनिमम स्टील किती वापरायचं, तुम्ही जे बार टाकताय कमीत कमी स्टील तुम्हाला किती वापरायचं आहे, म्हणजे याच्यापेक्षा कमी तुम्ही करू शकत नाही. ओके, तुम्हाला एवढं कमीत कमी एवढं वापरावंच लागणार. समजा मी मिनिमम स्टील म्हणतो किती रे, समजा 2 बार मिनिमम स्टील म्हणतो मी 2 बार. ॲक्च्युली हे एरिया ऑफ स्टीलमध्ये असतं, लक्षात असू द्या. पण मी आता बारमध्ये तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. मिनिमम स्टील कमीत कमी बार किती वापरा म्हणता IS कोड आपल्याला 2 बार. तर 2 बार नेमकं मग आपल्याला डोक्यात हा प्रश्न पडला पाहिजे की नेमकं मिनिमम स्टीलचा क्रायटेरिया IS कोडना का दिला, म्हणजे कमीत कमी एवढं स्टील का वापरायचं, जर नाही वापरलं तर काय होणार त्या ठिकाणी. ओके, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर IS कोड आपल्याला सांगतं की तुम्हाला मॅक्झिमम स्टील बीममध्ये तुम्हाला एवढं वापरायचं आहे, कॉलममध्ये एवढं वापरायचं आहे, फुटिंगमध्ये एवढं वापरायचं आहे. पण हे IS कोडमध्ये सगळ्या व्हॅल्यू आहे की 2% 4% जे काय असेल ते. पण नेमकं IS कोडनं मॅक्झिमम स्टीलची लिमिट का पुट केली, मॅक्झिमम स्टील तुम्ही एवढं वापरा हे का सांगितलं. जर मॅक्झिमम स्टीलपेक्षा आपण जास्त वापरतोय, समजा मला मॅक्झिमम सांगितलं 6 बार, जर मी 6 बारपेक्षा जर जास्त वापरतोय तर नेमकं प्रॉब्लेम काय येणार झाला. ठीक आहे, जर समजा मी 6 बारपेक्षा जास्त बार जर त्या बीममध्ये वापरले नेमकं प्रॅक्टिकली प्रॉब्लेम काय येणार, अडचण काय येणार बेटा. तर या गोष्टी आपल्याला सगळ्या प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायच्या आहे, लक्षात असू द्या. ओके, बऱ्याच गोष्टी आहे बेटा. ओके, ज्या की आपल्याला प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचे आहे आणि थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचे आहे. ठीक आहे, आता त्या आपण स्टेप बाय स्टेप आपल्या चॅप्टर वाईज त्या कव्हर करत चालू. ठीक आहे, इथपर्यंत आपण आता काय काय शिकायचं आहे, काय काय आउटपुट असणार आहे ते बघितलं. ठीक आहे, फक्त इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का तेवढं मला सांगा. यस, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का तेवढं फक्त मला सांगा. हां, ते बी आहे बेटा 0.42D. हां येस, ते बेटा डिस्टन्स वगैरे झालं की नेमकं डिस्टन्स किती असतं. त्याच्यानंतर बघा जर तुम्ही बार बेंड करताय तर सपोर्टपासून किती अंतरावरती बेंड करायला पाहिजे. ओके, 2 बार बेंड करता त्या दोघांमध्ये अंतर किती असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा फक्त मला. यस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. हां, टाका पाठापाठ. यस, हां, सगळ्यांनी रिप्लाय करत चला बेटा, सगळ्यांनी रिप्लाय करत चला. ॲक्टिव्ह राहा, फक्त ॲक्टिव्ह राहा. हां, बरं, या आता आपल्या आउटपुटला. ठीक आहे, आपल्या आउटपुटला या. हां, रिप्लाय देत चला फक्त. बघा या ठिकाणी झालं पहिलं तुमचा आले तुम्ही पिऊन. आता पिऊन म्हणजे PK तुमचा. ओके, PK आहे का. ओके, PK एक मिनिट. हां, बघा PK नंतर बेटा आउटपुट असणार आहे तुमचा, PK नंतर आउटपुट असणार आहे तुमचा बाहुबली नाही या ठिकाणी. हा आहे तुमचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय, गव्हर्नमेंट एक्झाम. आता तुम्हाला मी सांगितलं की गव्हर्नमेंट एक्झाम जे आहे बेटा तुमच्या डिप्लोमा नंतर काही वॅकन्सीज निघतात, PWD, WRD, WCD. ओके,
त्याच्यानंतर ZP SSC या डिपार्टमेंटमध्ये काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स त्या ठिकाणी होत असतात, व्हॅकन्सीज निघत असतात त्या ठिकाणी. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही बेसवरती तुमची त्या ठिकाणी काय होते, एक्झाम होते बेटा. आता ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगतो मी, डिप्लोमानंतर ज्या एक्झाम होतात ह्या गव्हर्नमेंट एक्झाम, जर तुमचे पेपर दिला तुम्ही, त्या पेपरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, जर तुम्हाला चांगले मार्क्स आले बेटा, तर तुम्हाला स्टार्टिंग जी होती ती 50,000पासून, कारण की आपल्याला माहिती सगळेजण पैशासाठी करतात, तर तुमची जी स्टार्टिंग होणार आहे पेमेंटची ती 50,000पासून जवळपास स्टार्ट होते बेटा. म्हणून खूप महत्त्वाची ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी असणारे लक्षात असू द्या. तर या ठिकाणी या सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट शिकत असताना तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम काय असते, कशी असते, काय पॅटर्न असतो, या गोष्टी मी हळूहळू सांगत चालन किंवा याच्यावरती आपण सेपरेट लेक्चर घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर समजा मी शिकवतोय, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो हेही तुम्हाला सांगाल. म्हणजे ज्यांचे इच्छा आहे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करणं, तर त्याच्यासाठी त्यांना सब्जेक्ट शिकता शिकता कळून जाईल की अशा प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी येत असतात. तेही आपण या ठिकाणी बघू. नंतर बघू आपण इंटरव्ह्यू म्हणजे आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार का, नाही बेटा, इंटरव्ह्यू नाही घेणार आपण. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही लास्ट सेमिस्टरला आहात किंवा लास्ट त्या ठिकाणी इयर आहे तुमचं, तर या केसमध्ये तुमच्या कॉलेजला कंपनी व्हिजिट करतात. कंपनी व्हिजिट करत असताना त्या ठिकाणी तुमचं काय घेतलं तर एक एक्झाम घेतली जाते. ओके, त्या एक्झाममध्ये जे की तुम्हाला नॉलेज लागतं बेटा, लक्षात असू द्या, डिझाईन ऑफ अ स्टील अँड RCC स्ट्रक्चर, याच्यामधला जो RCC स्ट्रक्चर आहे हा इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. कारण की मॅक्झिमम जे स्ट्रक्चर आपण बघतो RCC जे आहे, RCC जी डिझाईन वगैरे जे आहे बेटा, मग तुम्हाला जे मॅक्झिमम क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात ते कशावरती विचारले जातात, या RCC वरती. म्हणून जर तुम्ही हा सब्जेक्ट जरी प्रॉपर केला बेटा, तर तुमचे मॅक्झिमम चान्सेस आहे इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची, लक्षात असू द्या. कारण की क्वेश्चन तुम्हाला काय विचारणार इंटरव्ह्यूमध्ये, हेच विचारणार ना की व्हाय वी ॲड अ स्टील किंवा व्हाय वी प्रोव्हाइड अ स्टील इन अ कॉन्क्रीट, हा क्वेश्चन विचारणार. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारणार व्हॉट इज मीन बाय डिझाईन, व्हॉट इज मीन बाय ॲनालिसिस, हा क्वेश्चन विचारणार. RCC म्हणजे काय, RCC आणि PCC मध्ये फरक काय, बार बेंड का केला जातो, बार किती डिग्रीमध्ये आपण त्याला बेंड करतोय, किती अँगलमध्ये बेंड करतोय. ओके, स्टिरप्स काय असतं, स्टिरप्स का प्रोव्हाइड करतो, मिनिमम स्टील किती टाकायचं, मॅक्झिमम स्टील किती टाकायचं, तर या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाऊ शकतात. ओके, तर तुमचा इंटरव्ह्यूची तयारीसुद्धा या सब्जेक्टची आणि ओव्हरऑल म्हणजे 50% तुमची तयारी या सब्जेक्टमधूनच होऊन जाणार, कशाची, इंटरव्ह्यूची. ओके, म्हणून तुमचा ज्यावेळेस एक्झाम होते, एक्झाम नंतर इंटरव्ह्यू होतो, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात, तर त्याची तयारीसुद्धा आपण या ठिकाणी करून घेणार. मग कोणकोणते क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाऊ शकतात हेही तुम्हाला मी सांगणार. सर याच्यामध्ये मग आपला वेळ जाणार का, आपल्याला काहीतरी वेगळं शिकावं लागणार का, काहीच नाही बेटा, काहीच शिकावं नाही लागणार. फक्त मी सांगणार की हा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये येतो, तोच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पण येणार झाला. ठीक आहे, फक्त मी सांगणार की बाबा हा असा क्वेश्चन विचारू शकतात, तुम्ही असा आन्सर द्यायचं. जर तुम्ही प्रॉपर आन्सर दिलं बेटा, काही मुलं जे आहे बेटा माझ्या क्लासेसचे की जे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताय, तर ते कंपनी थ्रू त्यांचं सिलेक्शन झालं आहे. ओके, तर मॅक्झिमम तर याच्यावरतीच क्वेश्चन विचारले होते, कशावरती, तुमच्या RCC स्ट्रक्चरवरती. बाकीचे पण विचारले जातात, कोणकोणते असतात ते मी तुम्हाला सांगेन नंतर. ओके, तर त्यांनी जे क्वेश्चन विचारले बेटा त्याचं आन्सर त्यांनी प्रॉपर दिलं. 5 पैकी हालाकी त्यांना 3-4च जमले असं किंवा 2-3च जमले असं, म्हणून प्रॉपर आन्सर दिलं जे त्यांना अपेक्षित होतं. एका मुलींचं असं झालं की बेटा त्यांना अपेक्षित नव्हतं की ही मुलगी असं आन्सर देऊ शकते बेटा, तर तिचं लगेच सिलेक्शन झालं. ठीक आहे, अंबरची मुलगी आहे बेटा, आरती उगले म्हणून, जर कोणी अंबरचं असेल तर तिला विचारू शकतात तसं, काय काय क्वेश्चन विचारले होते काय नाही. ठीक आहे, तर हा प्रश्न असतो. ठीक आहे, म्हणून लक्षात असू द्या की तुमची इथून काय होणार झाली, इंटरव्ह्यूची तयारी होणार झाली. आता शेवटचं जे आउटपुट आहे आपलं, ते शेवटचं आउटपुट जे की माझं नाही बेटा, हे तुम्हाला मिळणार झालं. ओके, हे माझं एम वगैरे किंवा तुम्हाला हे 100 आउट ऑफ 100 मिळालं पाहिजे असं माझ्या डोक्यात नाही आहे. ओके, पण मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे आणि मिळणार पण 100% तुम्हाला. पण कधी मिळणार, ज्यावेळेस तुम्ही जर कधी हे सगळे लेक्चर प्रॉपर केले, जर तुम्ही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत करताय, समजा ठीक आहे हालाकी एखादं लेक्चर तुम्हाला नाही जमलं तर रेकॉर्डेड तुमच्याकडे अवेलेबल असणार, तुम्ही रेकॉर्डेड कधीही करू शकतात. पण जर तुम्ही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जर तुम्ही त्या ठिकाणी हे सगळे लेक्चर व्यवस्थित प्रॉपर केले, जेवढं सांगतोय तेवढंच केलं, जास्त करायची गरज नाही. टेकमॅक्स वगैरे जे काय असेल बेटा, तुम्ही जर ते यूज नाही केले, फक्त आपल्या नोट्स जर फॉलो केल्या, तर तुम्हाला या ठिकाणी 100 आउट ऑफ 100 मार्क्स हे मिळून जाणार. तुम्हाला याच्या पाठीमागं पळायची गरज नाही आहे, हे तुमच्या पाठीमागं पळणार जर तुम्ही या प्रॅक्टिकल नॉलेजवरती, त्यानंतर कन्सेप्च्युअल नॉलेजवरती जेवढं मी सांगतोय, जेवढं शिकवतोय, जर ते प्रॉपर केलं तर हे तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळणार. सर आमच्या अगोदरच्या एकाही सब्जेक्टला आम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स आले नाही आहे, आम्हाला आले सर 40 मार्क, आम्हाला आले 50 मार्क, 60 मार्क. मग पॉसिबल आहे का या ठिकाणी या सब्जेक्टमध्ये 100 आउट ऑफ 100 घेणं? येस बेटा, पॉसिबल आहे. कारण मी म्हटलं ना तुम्हाला, सगळ्यात सोपा सब्जेक्ट जर कोणता असेल, मार्क्ससाठी जर सोपा असेल, तर तो फक्त हा तुमचा DSR आहे बेटा. न्यूमेरिकल आहे, न्यूमेरिकल सॉल्व करा, आउट ऑफ मार्क घ्या. थेरीमध्ये तरी मार्क्स काढायचे चान्सेस असतात, पण DSRमध्ये न्यूमेरिकल असल्यामुळे स्टेप असतात, स्टेप नंतर एक व्हॅल्यू येते, तुमची व्हॅल्यू थोडी व्हॅरीही झाली तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळत असतात. ओके, 2-4 क्वेश्चन एक्स्ट्राचे सोडून टाकायचे, कुठेही मार्क्स जर एखादा कट झाला तर त्या ठिकाणी तो कव्हर झाला पाहिजे, लक्षात असू द्या. म्हणून तुम्ही जर प्रॉपर जर कधी केलं, प्रॉपर जर मला फॉलो केलं, जेवढं सांगतो तेवढं जर प्रॉपर केलं तुम्ही, तर त्या केसमध्ये तुम्हाला
100 मार्क्स हे नक्की मिळणार. ओके, फक्त तुम्ही याच्या पाठीमागं नका पळू. ओके, तुम्ही याच्या पाठीमागं पळा ह्या सगळ्या गोष्टीच्या, कारण की हे 100 मार्क्स लक्षात असू दे बेटा. मी का म्हणतोय की 100 पाठीमागं पळू नका, कारण की हे 100 मार्क हे फक्त डिग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी, फक्त डिग्रीला ॲडमिशन घेण्यासाठीच कामं येतात. त्याच्यानंतर याचं काहीच काम नाही आहे. कोणीच विचारणार नाही तुम्हाला. तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करा, कोणी विचारणार नाही किती मार्क आहे. ओके, फक्त पास आहे का, ठीक झालं. त्यानंतर तुम्ही साईटवरती जॉब करायला जाताय, इंटरव्ह्यू देताय, कंपनी ती व्हिजिट करते, तर त्या केसमध्येही तुम्हाला कोणी विचारणार नाही की तुम्हाला किती मार्क्स आहे, पास आहे का, बस एवढंच. मग विचारतात काय, विचारतात प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे तुम्हाला. ओके, जर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताय तर प्रॅक्टिकल ॲज वेल एज थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला किती आहे हे विचारलं जातं. म्हणजे सगळा फोकस कुठं आहे रे, नॉलेजवरती. जो बेस आहे, जो पाया आहे बेटा तुमचा, तो कोण आहे रे, तो फक्त नॉलेज आहे बेटा. बेसिक कन्सेप्ट आहे, प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे. ओके, बेसिक किंवा प्रॅक्टिकल किंवा कन्सेप्च्युअल नॉलेज आहे. म्हणून तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला जॉब देईल. आपण जे काही सगळं करतोय हे कशासाठी रे, जॉब मिळवण्यासाठी बेटा. ओके, आपलं जॉब मिळाला पाहिजे, आपण सेटल झालो पाहिजे, फॅमिली व्यवस्थित राहिली पाहिजे, फॅमिलीला आपण व्यवस्थित त्या ठिकाणी ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या व्यवस्थित फुलफिल केल्या पाहिजे, यासाठी आपण सगळं करतोय. हे 100 मार्क्स देणार नाही बेटा. मी अगोदरही तुम्हाला स्टोरी सांगितली होती की एखाद्या मुलाला 100 मार्क आहे आणि एखाद्याला समजा 60च मार्क आहे 100 पैकी. आणि जर समजा याच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, याच्याकडे बेसिक कन्सेप्ट आहे, कन्सेप्च्युअल नॉलेज आहे, आणि याच्याकडे रट्टा मारणं, यांना काय केलं 100 घेऊन पण टाकले. आणि जर दोघं जण इंटरव्ह्यूला बसता बेटा, तर चान्सेस जे आहे, मॅक्झिमम चान्सेस सांगतो मी तुम्हाला, फक्त याचेच असणारे कोणाचे, 60 मार्क्सवाल्याचे किंवा 60% ज्याला आहे त्याचे. का, कारण की कोणताही बेटा बघा, जर तुम्हाला साईटवरती काम करायचं तर साईटवरती मार्कशीट घेऊन काम करणार का तुम्ही? फक्त मार्कशीट दाखवणार लेबरला आणि हां चला, किंवा जो काही कामं करतात त्यांना बाबा 100 आहे झालं, असं नाही आहे. तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. ओके, कसं काम करायचं, काय करायचं, स्टील किती टाकायचं, मिनिमम स्टील मॅक्झिमम स्टील डिझाईन करून द्यावं लागणार झाल्या. यासाठी लागतं काय, यासाठी लागतं बेटा नॉलेज. म्हणून जर तुमचा आउटपुट बेटा, सगळ्यांचं आउटपुट एकच असतं की आपल्याला यातून फक्त जॉब मिळाला पाहिजे. ओके, आपलं जे गोल असतं ते जॉब असतं, आणि हे 100 मार्क तुम्हाला जॉब देणार नाही आहे. हां, हालाकी तुम्हाला 100 मिळून जाईल जर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करता येतं. पण तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे की तुमचा कुठलाही सब्जेक्ट असू द्या, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या सब्जेक्टचं प्रॅक्टिकल नॉलेज, कन्सेप्च्युअल नॉलेज, ज्या काही गोष्टी असतात किंवा थेरॉटिकल नॉलेज जरी असेल ते तुम्हाला प्रॉपर असणं गरजेचं आहे. फक्त रट्टा मारू नका. रट्टा मारल्याला फक्त मार्क्स येतात, लाईफ बनत नाही बेटा. बघा, ज्यांना समजा या दोघांना पण जॉब मिळाला असं समजून चालू आपण, 100 वाल्याला मिळाला, 60 वाल्याला मिळाला. 100 वाल्याकडे नॉलेज नाही आहे, 60 वाल्याकडे नॉलेज आहे बेटा. तर जर पेमेंट इन्क्रीमेंट करायची, आपल्याला पोस्ट इन्क्रीमेंट करायची, तर लागतं नॉलेज. जर तुम्ही त्यांना काहीतरी आउटपुट दिलं, जर तुम्ही चांगलं काम केलं, जर त्यांना वाटलं की हा याला सांगायचं काम नाही, हा व्यवस्थित करतो सगळं, त्या केसमध्ये तुमची इन्क्रीमेंट होणार, त्यावेळेस तुमचं पेमेंट वाढणार, त्यावेळेस तुमचे पोस्ट वाढणार. पण जर 100 याला पण त्याला त्या ठिकाणी, पण याला येतच नाही नेमकं, स्टील किती टाकायचं, काय टाकायचं, टाका रे बार किती बी, तो त्याला लेबरला विचारावं लागतं. याला लेबरकडून हा शिकतोय त्या ठिकाणी. मग अशा केसमध्ये याची इन्क्रीमेंट करायची का, याला पैसे द्यायचे का एक्स्ट्रा. ओके, अशा केसमध्ये तुम्हाला काढून पण टाकू शकतात, लक्षात असू द्या बरं का. हे प्रॅक्टिकल फॅक्ट आहे. जर तुम्हाला येतच नाही काय बेटा, ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. ओके, समजा फॉर एक्झाम्पल मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मला समजा कामाला घ्यायचं आहे मुलं, मला कळालं की याला 100 आहे पण नॉलेज काहीच नाही आहे. ओके, आपल्या गावरान भाषेत बेटा ढेकळं नॉलेज म्हणतो आपण त्याला, काहीच नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला नेमकं ठेवायचं का, मी का तुम्हाला पेमेंट द्यायचं, एकदा थोडा विचार करायचा. ठीक आहे, तर मग या केसमध्ये तुम्हाला मार्क्स लागताय, तुम्हाला मार्क्स मिळणार, 100 लागताय, 100च मिळणार. काही गरज नाही तुम्हाला की या नोटच्या बाहेर करायची, जेवढं मी शिकवतो त्याच्या बाहेर करायची. ओके, आपण जे काही बघणार आहोत बेटा सगळं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघणार आहोत. तुम्ही ज्यावेळेस समजा बीम डिझाईन करताय, कॉलम डिझाईन करताय, फुटिंग डिझाईन करताय, तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये स्टेप असतात. स्टेप पार्ट नाही करायचे आपल्याला, स्टेप क्रिएट करायचे आपल्याला. ओके, समजा बीम डिझाईन करायचा, डिझाईनमध्ये समजा 5-6 स्टेप आहे, मग तुम्हाला सांगितलं जातं किंवा तुम्ही शिकता काय, फर्स्ट स्टेप ही, सेकंड स्टेप ही, थर्ड स्टेप ही, फोर्थ स्टेप ही. नाही, स्टेप पार्ट नाही करायचे आपल्याला, स्टेप क्रिएट करायचे आहे. पण कधी जमन हे, जर तुम्हाला प्रॉपर कळालं की व्हॉट इज मीन बाय डिझाईन. जर बीमची डिझाईन करायचं म्हणजे नेमकं काय काय करायचं हे जर तुम्हाला प्रॉपर कळालं, गरज नाही स्टेप पार्ट करण्याची, स्टेप ऑटोमॅटिकली तुम्ही क्रिएट करू शकतात. तुम्हाला लगेच कळणार की हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, हे कॅल्क्युलेट करावं लागेल, हे कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण की आपल्याला हे करायचं आहे. म्हणून तुम्हाला जर कधी प्रॉपर नॉलेज असेल बेटा, तर स्टेपही पाठ करायची गरज नाही. तुम्ही बीमचा घ्या, कॉलमचा घ्या, एक प्रॉब्लेम करा व्यवस्थित. समजा मी घेतला स्लॅब जर मी या ठिकाणी घेतला, बघा जर मी स्लॅब घेतला तर स्लॅबमध्ये आपल्याला माहिती आहे सिम्पली सपोर्टेड आहे, सॉरी 1 वे स्लॅब आहे तुमचा आणि 2 वे स्लॅब आहे. ओके, 1 वे स्लॅब आहे, 2 वे स्लॅब आहे. सर माहीत नाही आहे, नका माहीत असू द्या, फक्त 1 वे स्लॅब 2 वे स्लॅब काहीतरी आहे, याची तुम्हाला डिझाईन करायची, हे तुम्हाला शिकायचं आहे. फक्त 1 वेचा एक प्रॉब्लेम. ओके, स्टेप जे आहे त्या स्टेप म्हणजे मी स्टेप लिहून देणार नाही, स्टेप क्रिएट करणार आहोत आपण. पण याच्यात जर कधी एक प्रॉब्लेमच्या स्टेप व्यवस्थित केला, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तसंच समजा स्लॅब आहे, सॉरी 2 वे स्लॅब आहे, 2 वे स्लॅबचा तुम्ही एक प्रॉब्लेम व्यवस्थित किंवा एक ज्या स्टेप आहे ते व्यवस्थित करा, कुठलाही प्रॉब्लेम कसाही येऊ द्या, कसाही फिरू द्या,
तुमचा जो एक्झामिनर आहे त्यांना कसाही पेपर पॅटर्न काढू द्या किंवा कसेही क्वेश्चन टाकू द्या बेटा, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त एकाच प्रॉब्लेममध्ये किंवा एकाच स्टेपमध्ये तुमचं सगळं क्लिअर होणार. बीमचे काही डिझाईन असेल, बीमची डिझाईन असेल बेटा, तर बीमची डिझाईनसुद्धा करत असताना जर तुम्ही एक व्यवस्थित केलं तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम कशाही व्हॅल्यू चेंज करू द्या, काही देऊ द्या, काही नाही देऊ द्या, काही ॲज्युम करावं लागतं, काही तिथं दिलेलं असतं, काही असू द्या, तुम्ही फक्त एकाच प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी बाकीचे कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता, हे लक्षात असू द्या. मग या ठिकाणी 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेणं काय कठीण रे आपल्या पुढं. कठीण कधी राहतं ज्यावेळेस तुम्ही पाठांतर करतात, ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमला वेगवेगळ्या अँगलला बघतात. जर तुम्ही समजून घेतला प्रॉब्लेम तर स्टेपही पाठ करायची गरज नाही आणि कुठलीही प्रॉब्लेमही 4-5 टाईपचे प्रॉब्लेम करायची गरज नाही. एक टाईपचा करा, व्यवस्थित करा, त्यातच सगळ्या काही गोष्टी आहेत, तिथंच तुमचं सगळं काही सॉल्व्ह होणार झालं. ठीक आहे. तर हा आपला अप्रोच असणार आहे कशाचा, लेक्चरचा. हा आपला अप्रोच असणार आहे या सब्जेक्टकडे बघण्याचा. ठीक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? मला एकदा सांगा. मला वाटतं वेळही झाला असेल भरपूर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? यस. ओके, इथं थांबायचं का बेटा की तेवढं सिलेबस बघायचा? येस बेटा, इथं थांबायचं की सिलेबस बघायचा थोडं कळवा मला. किंवा मग आपण तो उद्याही बघू शकतो सिलेबस किंवा ज्या काही गोष्टी आहे. कारण की उद्यापासून आपला या ठिकाणी जो मेन टॉपिक आहे, मेन चॅप्टर्स आहे, तो आपला या ठिकाणी स्टार्ट होईल. उद्या आपण जो चॅप्टर आहे तो स्टार्ट करून देऊ. हां, ठीक आहे. थांबायचं की कंटिन्यू करायचं तेवढं सांगा फक्त मला. थांबायचं की कंटिन्यू करायचं फास्ट सांगा फक्त. आणि बघा, सिलेबस बघायचा आहे का? ठीक आहे. एकदा सिलेबस पाहून घेऊ आणि नंतर त्या ठिकाणी आपण थांबून जाऊ. ठीक आहे. एकदा सिलेबस बघू, एकदा काय तर. आता मी सिलेबस एकदम डिटेलमध्ये सांगणार नाही. ओके, सिलेबस का डिटेलमध्ये नाही सांगायचा, कारण की बेटा हे तुम्हाला सगळं शिकायचं आहे. हे पहिल्याच लेक्चरमध्ये जर तुम्हाला एवढा सिलेबस समजला म्हणजे झालं. ओके, हे होणार नाही आहे, म्हणून आपण फक्त सिलेबस काय आहे ते बघू आपण या ठिकाणी. बघा, या ठिकाणी तुमचा जो युनिट फर्स्ट आहे बघा, आता MSBT नुसार हा सिलेबस आहे बेटा तुमचा, MSBT नुसार. ठीक आहे. तर जे पण बेटा कॉलेजला MSBTची हे असणार झालं, MSBT असणार आहे, तर त्या केसमध्ये हा तुमचा सिलेबस असणार झाला. ओके, डिझाईन ऑफ स्टील आणि RCC स्ट्रक्चर. आपल्याला माहिती आहे की स्टील स्ट्रक्चर आणि RCC स्ट्रक्चर हे दोन वेगवेगळे स्ट्रक्चर होते. ओके, दोन वेगवेगळे सब्जेक्ट होते तुमचे जी स्कीममध्ये. पण आय स्कीममध्ये काय केलं, स्टील आणि RCC कंबाईन केलं. आता स्टील स्ट्रक्चर आणि RCC स्ट्रक्चर हे दोन्ही पण बेटा त्या ठिकाणी त्याच्या जागेवर खूप मोठे सब्जेक्ट आहे. पण त्यांनी आता का केलं हे माहीत नाही मला. पण स्टील स्ट्रक्चर आणि RCC स्ट्रक्चर हे दोघांना त्यांनी कंबाईन करून टाकलं. म्हणजे स्टील स्ट्रक्चरच्या म्हणजे स्टीलच्या रिलेटेड जे काही टॉपिक आहे तुमचे, ओके, किंवा जे युनिट आहे ते पहिले दोन आहे बेटा. फर्स्ट आणि सेकंड युनिट जे आहे तुमचा, फर्स्ट आणि सेकंड युनिट हा तुमच्या स्टीलच्या रिलेटेड आहे. आणि बाकीचे जे 4 आहे बेटा या ठिकाणी हे तुमच्या RCCच्या रिलेटेड आहे. आता बघा, या ठिकाणी यांनी काय केलं, पहिले 2 युनिट स्टीलचे, नंतर त्या ठिकाणी RCCचे. आता 4 RCC का ठेवले, कारण की आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ बिल्डिंग आपण बघतो किंवा नंबर ऑफ कन्स्ट्रक्शन बघतो, हे RCCमध्ये चालतं आहे सध्या, म्हणून आपल्याला RCCची जास्त गरज आहे, म्हणून त्यांनी 4 युनिट ठेवले RCCचे. पण स्टीलचे पण बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करतो, स्टीलचे पण टावर वगैरे असेल ते कन्स्ट्रक्ट करतो. तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्टीलचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे, यासाठी 2 युनिट त्यांनी ठेवले. ओके, तर पहिला युनिट जो आहे तुमचा या ठिकाणी काय आहे, फंडामेंटल ऑफ अ स्टील स्ट्रक्चर. फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय, जे काही स्टील स्ट्रक्चर असणार आहे तुमचं, तर या स्टील स्ट्रक्चरचं आता आपल्याला हे बघायचं की नेमका स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय. मग या स्टील स्ट्रक्चरच्या रिलेटेड ज्या काही बेसिक गोष्टी असणार झाल्या की कोणकोणते स्टील स्ट्रक्चर असतात. जर आपण कॉन्क्रीटच्या ऐवजी स्टील वापरतोय तर त्याचा नेमका फायदा काय, तोटा काय. ओके, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, किंवा स्टीलचे काही सेक्शन असतात, आय सेक्शन, एल सेक्शन, चॅनल सेक्शन, हे तुम्ही सॉममध्ये शिकले असाल, तर त्याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती आहे. याला आपण इंट्रोडक्शन चॅप्टर म्हणू शकतो स्टीलचा. तर पहिला जो चॅप्टर झाला तुमचा काय आहे रे, इंट्रोडक्शन चॅप्टर. नंतर जो आहे बेटा तुमचा डिझाईन ऑफ अ स्टील कनेक्शन. काय आहे, डिझाईन ऑफ अ स्टील कनेक्शन. युनिट सेकंड जो असणार तुमचा डिझाईन ऑफ अ स्टील कनेक्शन. डिझाईन ऑफ अ स्टील कनेक्शन म्हणजे काय, या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी स्टीलचा आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय, याच्यामध्ये समजा हा स्टीलचा कॉलम आहे आणि या ठिकाणी स्टीलचा हा काय रे
बीम आहे, स्टीलचा कॉलम आहे, स्टीलचा बीम आहे. तर या ठिकाणी स्टील आणि कॉलम या दोघांना काय केलं बेटा मी कनेक्ट केलं, या दोघांना काय केलं कनेक्ट केलं. कनेक्ट करताना ह्या दोन्ही समजा अशा, हे तुमचा कॉलम हा तुमचा बीम, या दोघांना मी या प्रकारे कनेक्ट केलं आणि याला काय केलं रे बोल्ट, या ठिकाणी काय केला बोल्टने या दोघांना कनेक्ट केलं. आपण बोल्टनं करू शकतो, वेल्डनं करू शकतो, रिवेटनं करू शकतो, पिन जॉईंट असतो तुमचा, तर ही नंबर ऑफ ऑप्शन झाले. ओके, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. पण या ठिकाणी समजून घ्या की या दोघांना मी कनेक्ट केलं, तर या कनेक्टलाच म्हणतात कनेक्शन. दोघांना कनेक्ट करतो म्हणजे कनेक्शन. मग या ठिकाणी या कनेक्शनची स्ट्रेंथ काय असायला पाहिजे, ताकद काय असायला पाहिजे, त्यानंतर हे बोल्ट मी यूज करतो, या बोल्टचा डायमीटर काय असायला पाहिजे, या बोल्टची ताकद काय असायला पाहिजे, तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे कुठलं, या डिझाइन ऑफ स्टील कनेक्शनमध्ये. डिझाइन ऑफ स्टील कनेक्शनमध्ये डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी नंतर बघू बेटा. आता थर्ड युनिट जो आहे तुमचा ॲनालिसिस. आता RCC लागलं आपलं, ॲनालिसिस अँड डिझाइन ऑफ अ सिंगली रेम्पोज सेक्शन. ॲनालिसिस अँड डिझाइन ऑफ अ सिंगली रेम्पोज सेक्शनमध्ये बघा काय शिकायचं आपल्याला या ठिकाणी, की नेमकं शिकायचं आहे की सिंगली रेम्पोज सेक्शन म्हणजे काय, सिंगली रेम्पोज सेक्शन काय असतं, डबली रेम्पोज सेक्शन काय असतं, डबली रेम्पोज सेक्शन नेमकं प्रोव्हाइड करण्याची गरज काय पडली, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता हा सिंगली रेम्पोज सेक्शन ॲक्च्युली हा रिलेटेड आहे तुमच्या बीमच्या, कशाच्या बीमच्या, म्हणजे आपल्याला या थर्ड युनिटमध्ये बीमची डिझाईन शिकायची. ओके सर, तुम्ही डिझाईन वगैरे सांगितलं नाही बेटा, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार होता की नेमकं डिझाईन काय असतं, स्ट्रक्चर काय असतं, स्टील RCC काय असते, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, तर मॅम बीमची डिझाईन आपल्याला या ठिकाणी करायची आहे थर्ड युनिटमध्ये. नंतर आहे बेटा डिझाईन ऑफ अ शिअर रेन्फोर्समेंट अँड बॉन्ड. नेमकं शिअर रेन्फोर्समेंट काय असतं, शिअर रेन्फोर्समेंट का प्रोव्हाइड करायचं, त्या शिअर रेन्फोर्समेंटची डिझाईन कशी करायची, बॉन्ड काय असतो, बॉन्डचं फंक्शन काय असतं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या कुठं युनिट 4मध्ये डिझाईन ऑफ शिअर रेन्फोर्समेंट अँड बॉन्डमध्ये. नंतर आहे बेटा तुमचा स्लॅब, म्हणजे स्लॅबची डिझाईन कशी करायची, 1 वे स्लॅब काय आहे, 2 वे स्लॅब काय आहे, 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅबची डिझाईन कशी करायची, हे आपल्याला शिकायचं कशामध्ये, या डिझाईन ऑफ स्लॅबमध्ये. मग मिनिमम स्टील किती टाकायचं स्लॅबमध्ये, मॅक्झिमम स्टील किती टाकायचं, बार बेंड कसा करायचा, का करायचा, हे सगळं आपण पुन्हा डिझाईन ऑफ स्लॅबमध्ये शिकणार झालो. शेवटचा जो युनिट आहे बेटा तुमचा तो आहे डिझाईन ऑफ ॲक्झिली लोडेड शॉर्ट कॉलम अँड फुटिंग. ओके, हा तुमचा लास्ट युनिट आहे. मग या ठिकाणी बघा या युनिटमध्ये काय शिकायचं आपल्याला, कॉलम म्हणजे काय असतं, फुटिंग म्हणजे काय असतं, शॉर्ट कॉलम कशाला म्हणतात, लॉंग कॉलम कशाला म्हणतात, ॲक्झिली लोडेड कॉलम म्हणजे नेमकं काय. ओके, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग या ॲक्झिली लोडेड कॉलमची, शॉर्ट कॉलमची किंवा फुटिंगची डिझाईन कशी करायची, इथं मिनिमम स्टील किती असायला पाहिजे, मॅक्झिमम स्टील किती असायला पाहिजे, साईज कशी ठरवायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे या युनिट 6मध्ये. तर हे तुमचं काय झालं बेटा या ठिकाणी सिलेबस झाला, याच्यावरती मी जास्त चर्चा करत नाही आहे. आपण चर्चा करूया कधी, ज्यावेळेस आपण तो चॅप्टर चालू करू त्यावेळेस व्यवस्थित त्याच्यावरती चर्चा करू. ठीक आहे, तर हे तुमचं काय झालं सिलेबस झाला. आता बघा आपण जो उद्या होईल किंवा परवा चालू होईल आपला, तर आपण जो युनिट स्टार्ट करतोय तो युनिट 3 चालू करतोय RCCचा. आता हे 2 युनिट जे आहे ते स्टीलचे आहे, सेपरेट आहे, म्हणून त्याचा बेस काही लागणार नाही आपल्याला, आपण डायरेक्टली हा 3rd युनिट स्टार्ट करू शकतो. सर का 3rd युनिट करताय तुम्ही, कारण की बेटा बऱ्याच कॉलेजच्या मुलांचे त्या ठिकाणी फर्स्ट युनिट टेस्ट झाली आहे, त्याच्यामध्ये हे फर्स्ट आणि सेकंड जे चॅप्टर होते ते त्यांना होऊन गेले. तर मग अशा केसमध्ये आता सेकंड युनिट टेस्ट मुलांची असणार झाली, तर अशा केसमध्ये आपण युनिट 3rd पासून स्टार्ट करणार, जेणेकरून तुम्हाला तुमची युनिट टेस्ट जी आहे त्याला तुम्हाला काय होईल फायदा होईल सेकंड युनिट टेस्टला. मग तुम्हाला एंड सेमला तर होणारच झाला त्याचा. मग युनिट 3rd झाल्यानंतर आपण 4th घेऊ, 5th घेऊ, 6th घेऊ. ओके, मग तुमची युनिट टेस्ट तुम्हाला फायदा होईल. नंतर 6 झाल्यानंतर आपण हा युनिट 1st चालू करू आणि युनिट 2nd चालू करू. ठीक आहे, आता बऱ्याच मुलांना फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर बेसिक आहे माहिती तुम्हाला, तर तुम्ही जर वाचून बी घेता तरी समजून जातो, पण तरी आपण तो घेणार आहोत. पण ते कधी हे 4 युनिट कंप्लीट झाल्यानंतर आपण हा 1st आणि हा 2nd युनिट त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत, हे लक्षात असू द्या. 1st आणि 2nd कधी घेणार आपण, त्या ठिकाणी 3rd, 4th, 5th, 6th झाला की आपण 1st आणि 2nd त्या ठिकाणी स्टार्ट करणार. ओके, हा आपला असणार आहे पूर्ण सिलेबस, जो की आपण पूर्ण कव्हर करणार. ठीक आहे, आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल, इथपर्यंत क्लिअर असेल तर यस करा, काही डाऊट असेल तर विचारा, काही जेही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, जर क्लिअर असेल तर यस करा, नसेल तर काय जो डाऊट असेल तो विचारा, काय जो डाऊट असेल तो विचारू शकता तुम्ही. ओके, आणि बघा बेटा मॅक्झिमम मुलं जे आहे आपल्या या लेक्चरला जॉईन करा, याच्यात फायदा तुमचा आहे बेटा. जर मॅक्झिमम मुलं असले तर त्या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी थोडं प्रोत्साहन मिळेल, मलाही थोडं एफर्ट जास्त देता येईल बेटा. बघा मुलं कमी आहे त्या केसमध्ये थोडंसं एनर्जी डाऊन होते शिक्षकाची. जेवढे मॅक्झिमम मुलं राहील बेटा तर तेवढा फायदा तुमचा आहे, लक्षात असू द्या. जेवढं मुलं जास्त राहील तेवढंही मला तेवढं एफिशियन्सीनं शिकवता येईल, तेवढं कॉन्फिडन्सनं शिकवता येईल. ओके, नटखट पिल्लू, महेश, प्रसाद, गणेश, महेश जाधव, महेश आहे तो आपला रामेश्वर. हां ठीक आहे, तर मॅक्झिमम मुलांना ह्या लेक्चरची लिंक शेअर करा, त्यांना सांगा की आपला क्लास स्टार्ट झाला आहे आणि काय असणार आहे कसं असणार आहे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्यांना बघायला लावा किंवा तुम्ही स्वतः सांगा की नेमकं तुम्ही इथून काय शिकणार आहात, काय काय तुम्हाला गोष्टी मिळणार आहात.
ओके, इथपर्यंत खरंच क्लिअर आहे ना सगळ्यांना? एकदा मला सांगा तरी, परत एकदा मेसेज करा. इथपर्यंत व्यवस्थित क्लिअर आहे? आपण काही घेतलंच नाही तसं, फक्त काय शिकणार आहोत ते सांगितलं. यूट्यूबवर लेक्चर नेट प्रॉब्लेम येत आहे. नेट प्रॉब्लेम काय होतं बेटा आकाश? नेट प्रॉब्लेम काय होतोय नेमकं? तुम्ही तुमच्या बेटा, अरे तुम्ही नाही का ऑटोवरती ठेवलं असणार. ओके, तुम्ही ऑटोवरती ठेवलं असणार म्हणून तुम्हाला नेट प्रॉब्लेम आला. ऑटोवरती ठेवलं असणार तुम्ही, ठीक आहे, म्हणून तुम्हाला नेट प्रॉब्लेम आला. ठीक आहे, क्वालिटी ऑटो नका ठेवू. क्वालिटी जर तुम्ही ऑटो ठेवली तर ती 1080 पर्यंत जाते. तुम्ही 360 करा. जर तुम्हाला नेट कमी आहे तुमच्याकडे 360 ठेवा, किंवा मग तुम्ही 480 किंवा 720ला जाऊ शकतात. 720 पर्यंत बघा, एवढं 1080ला जाऊ नका. ज्यावेळेस पण तुम्ही लेक्चर स्टार्ट करणार तिथं जाऊन ॲडव्हान्समध्ये जाऊन बेटा त्या ठिकाणी सेटिंगमध्ये जायचं, ॲडव्हान्समध्ये जायचं, ते 3 डॉट असतात बघा वरती, तिथं जाऊन तुम्ही, आता तुम्हाला माहिती असेल त्या गोष्टी, पण तिथे जाऊन ॲडव्हान्समध्ये जा आणि तिथं क्वालिटी चेंज करा. क्वालिटी ही 360 ठेवा, जेणेकरून तुम्हाला नेट खूप कमी लागेल. जर तुमच्याकडे नेट अवेलेबल आहे 480 किंवा 720 तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. हां, शेअर करा, फक्त मॅक्झिमम मुलांना शेअर करा. आणि आपलं जे बेटा अकॅडमीचं जे चॅनल आहे यूट्यूबचं, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत चालेल. ठीक आहे, नोटिफिकेशन येत चालेल. जर लेक्चर स्टार्ट होत आहे आपले, किंवा आपण बाकीचे जर काही लेक्चर घेतो आहे आपण त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि नोटिफिकेशन बेल जे आहे त्याच्यावरती बेल आयकॉन जे आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून जर आपला क्लास स्टार्ट होतोय तर तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली येत चालेल. लेक्चर कुठलंही असं हे असेल, किंवा दुसरं लेक्चर जर घेतलं आपण, किंवा गव्हर्नमेंट एक्झामबद्दल जर कधी यूट्यूबवरती घेतोय, त्या केसमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येत चालेल. तुम्हाला लेक्चरला तुम्हाला कळेल की बाबा 8 वाजता 7 वाजता आपलं लेक्चर आहे. म्हणून ह्या गोष्टी करत ठेवा. ओके, 420 आहे. बरं, ज्यांना जोही प्रॉब्लेम आला असणार, आता जोही प्रॉब्लेम आला असेल तर त्या ठिकाणी लागलंच तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी लिहून देतो, त्याच्यावरती मला मेसेज करा. तुमच्याकडे असं बेटा ग्रुपवरती तुम्ही टाकू शकता, किंवा इथं लिहितोय मी वरती. बघा, 80 10 64 80 10 64 16 74 80 10 64 16 74 हा एक आहे. याच्यावरती व्हॉट्सअप करा, किंवा मग दुसरा नंबर घ्या, 92 70 60 89. इकडे दिसत नाही तुम्हाला. ओके, 92 70 60 89 79. ठीक आहे, तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, 9270608979 8010641674. ठीक आहे, जो काही प्रॉब्लेम असेल तो मला मेसेज करून सांगा. ठीक आहे, तर उद्या पण आपलं लेक्चर जे असणार बेटा 8 PM ला होईल. जर तुम्हाला काही वाटलं की सर आमचं टाईम ॲडजस्ट होत नाही, काही जे असेल तुमचे मेसेज, जे काही प्रॉब्लेम असेल तुमचे, तुम्ही मला ग्रुपवरती किंवा इंडिव्हिज्युअली मेसेज करून सांगू शकता, किंवा कॉलही करू शकता. ठीक आहे, तर उद्या करा. बरं, ठीक आहे. आता बेटा आपण या ठिकाणी आता थांबून जाऊया. ओके, गुड नाईट ऑल ऑफ यू.